महायुतीचे मतं जरी असले तरी ही निवडणूक दराडे आणि गीते अशी झाली. त्या कार्यकर्त्यांनी मला जे सांगितलं होतं का भाऊ तुम्ही घरात बसून आम्ही त्या ठिकाणी तुम्हाला निवडून आणेल, आज ती गोष्ट सत्यात उतरली आहे. मर्द मी नाही फसवणारा नाही, 18 कोटी रुपये घेऊन फसवणारा नाही मी. राज्याच्या वरिष्ठ 3 मंत्र्यांच्या उपस्थितीत मी या मतदारसंघातला प्रचार थांबवलेला होता, पण मी माझा पाठिंबा कोणाला दिलेला नव्हता. ही प्रक्रिया आपल्या सगळ्यांना माहित आहे. त्या पाठिंबा न देण्याच्या दिवशी किंवा त्या दिवशी माझी बाईट झाली, मी प्रचार थांबवतो, त्याच दिवशी माझ्या कार्यकर्त्यांचा उद्रेक पण आपण या ठिकाणी बघितलेला होता. त्याच कार्यकर्त्यांनी ही निवडणूक मी प्रचार थांबवून घरी बसल्यानंतर पुढे नेली. आपल्याला माहित आहे 18 जूनला काय काय गोष्टी झाल्या या नाशिकच्या मतदारसंघामध्ये, या पण आपल्याला माहित आहे. आणि त्या कार्यकर्त्यांनी मला जे सांगितलं होतं का भाऊ तुम्ही घरात बसून आम्ही त्या ठिकाणी तुम्हाला निवडून आणेल, आज ती गोष्ट सत्यात उतरली आहे. एकंदर पाहिलं तर दराडे बापरे, याबद्दल मला काही माहिती नाही. नाही, मतदारांचा विश्वास, मतदारांची असलेली त्या उमेदवाराबद्दलची नाराजी आणि माझे प्रामाणिक अहोरात्र झटणारे कार्यकर्ते, हा माझ्या विजयाचा मागचा सूत्र आहे. दराडेंचा मायनस पॉईंट हा इतका मोठा मतदारसंघ आहे, 15 तालुके, 18 नगर परिषदा, नगरपालिका, महानगरपालिका. मागच्या 8 वर्षाच्या कालावधीत नरेंद्र दराडे साहेब या ठिकाणी कुठल्याही मतदारांना भेटले नाही, त्यांना कुठल्याही प्रकारचा विकास निधी दिला नाही. त्यांनी मला फोन करून सांगितलं होतं त्यांच्या बंधूंनी का व्यक्तिगत तुम्ही बोलू नका, पण मी त्यावेळेस एकच सांगितलं होतं की त्यांनी फक्त व्यक्तिगत त्यांच्या एज्युकेशन संस्थेचा विकास हे धोरण या आमदारकीच्या माध्यमातून ठेवलं, म्हणून त्यांना आजचा अपराजय पाहायला भेटला. त्यांनी त्यांना विचारावं. तुमची पुढची भूमिका मी तो उमेदवार होतो अपक्ष, त्याच्यामुळे माझा विश्वासघात करण्याचा काही प्रश्न येत नाही. पुढची नेमकी काय भूमिका आहे नाही, आता कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर त्या कार्यकर्त्यांनी मला घरात बसून निवडून आणलं, हा अधिकार त्या कार्यकर्त्यांचा आहे. अशीच भूमिका नाही, असं काही नसतं धाराशिव पॅटर्न वगैरे नाही, पण कार्यकर्त्यांचा त्या नेत्यावर अधिकार असतो आणि कार्यकर्त्यांचंच ऐकलं पाहिजे, तर तो नेता कायम यशस्वी होतो. ते मोबाईल अलाउड नाही, त्यामुळे माझं कोणाशी बोलणं झालेलं नाही. जर विमान मला काही याबद्दल कल्पना नाही. तुमचे समर्थक सांगतात मला माहित नाही, या चर्चा बाहेर वावटळ पण असू शकते, तुम्ही खात्री करा. एकनाथ शिंदेची भेट घ्या. मी कोणाला पण भेटू शकतो, लोकशाही आहे. उद्या मला मी या मतदारसंघाचा प्रतिनिधी म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील, तत्सम खात्यांचे मंत्री असतील, यांना भेटणंच आहे. त्यात अपक्ष हा, अपक्ष असल्यामुळे कोणाला हा, मी भेटू शकतो ना. कामं तर करावं लागणार ना. मी लोकांना वचनबद्ध केलंय त्या ठिकाणी त्यांची कामं करण्यासाठी. मला ज्यांना कोणाला भेटावं लागेल, मध्ये महायुतीचे असो महाविकास आघाडीचे असो, मी त्यांना भेटेल आणि माझे कामे मार्गी लागेल. महायुतीचे 432 मतं होते, दराडेंचा विजय निश्चित मानला होता. हे बघा तुम्ही, महायुतीचे मतं जरी असले तरी ही निवडणूक दराडे आणि गीते अशी झाली. आपल्याला माहित आहे पहिल्या दिवसापासून महायुतीमध्ये पण दराडेंबद्दल खूप त्या ठिकाणी नाराजगी होती. या आमदार महायुतीच्या नगरसेवकांना पण मागच्या 6 वर्षात पुढे उपलब्ध झालेले नव्हते, त्यांना कुठल्याही प्रकारचा विकास निधी यांनी दिलेला नव्हता. आपण जरी त्यांना महायुतीचे उमेदवार म्हणत असलो, पण ही निवडणूक गीते आणि दराडे यांच्या स्टेट झाली. आणि त्यात आता मला महाविकास आघाडी, मी पहिले सांगितलं का मला मालेगावचे असे पैसे, आपले मालेगावचे माझे आमदार इस्लाम पार्टी त्यांचे मतं आणि महाविकास आघाडीचे मतं यांनी पहिल्यापासून त्यांची भूमिका माझ्या मागे स्पष्ट ठेवली. त्याच्यामुळे मला ताकद आली आणि नंतर माझ्या कार्यकर्त्यांनी मला घरात बसून केलेला प्रचार या विजयामागचं गणित आहे. खरं तर या जागेवर ही जागा गणेश भाऊंचीच होती आणि महायुतीमध्ये ही जागा भारतीय जनता पार्टीने खेचून आणायला पाहिजे होती, पण त्या ठिकाणी असं काही झालं नाही. आपल्याला माहित आहे 31 मेला ही जागा वाटपात शिवसेनेला गेली आणि त्यानंतर कार्यकर्त्यांनी माझ्यावर जो प्रचंड प्रेशर आणला की आपल्याला त्या ठिकाणी निवडणूक लढवायची आहे, आणि मग मी 1 जूनला अपक्ष फॉर्म त्या ठिकाणी सादर केला. काढलं होते, आपल्याला पण माहित आहे. तू म्हातारा झाला का, तुला अजून निवडणुका लढवायला कालावधी आहे, असं पण ते त्यांचे बंधू बोललेले होते. पण आता माझा त्यांच्याबद्दलचा जो दावा होता तो संपलेला आहे. मला लोकांनी त्या ठिकाणी मतदारांनी विश्वास टाकलाय, मी त्या विश्वासाचं स्वागत करेल आणि भविष्यात त्यांच्या कामासाठी अहोरात्र झटेल एवढं सांग. अर्ध्या तासातच आपण मतमोजणी केंद्रातून बाहेर पडतो. नाही, मुळात काय झालं, सगळा विश्वासघात ठेवला. आमच्या स्टेजवर आले आणि आम्हालाच सांगितलं आम्ही तुम्हाला पाठिंबा देतोय, आपण मित्र पक्ष आहे, म्हणजे भाऊ म्हणायचं, भावाच्या पोटात खंजीरने तलवार खुपसायची, असे नाटकाचं राजकारण केलेलं आहे आणि सगळ्या पक्षाच्या लोकांनी फसवण्याचं काम केलेलं आहे. साधारणपणे किती मतांनी आपण पराभूत झाले, काय आकडेवारी काही घेतला नाही मी अजून अद्याप घेतला नाही. तुम्ही हार मानून घेतली का? मी हार मानण्यापेक्षा पक्षच जर असं जर गद्दार विश्वासघात कोणी जर करणार असेल, नेते लोकांना जर असं फसवणार असेल, त्याचा अर्थ महायुती नाहीच आहे. स्पष्ट लढून घ्यायला पाहिजे. आमची तयारी होती लढण्याची, पण आमचा विश्वासघात झाला. 100% विश्वासघात. छुपा पाठिंबा होता उमेदवाराला असं वाटतं. 100% पाठिंबा होताच ना त्यांना, त्यामुळेच इतके मत. भाजपाचे 200 मतं होते, 200 मतं एक साईडला जर गेल्यानंतर खाली काय राहणार. काय विचार मंथन कराल आता बघू, वरिष्ठांना मी कळू. 6 वर्षात जो काही दुरावा होता मतदारांपासून त्याचा कुठे इफेक्ट झाला नाही, त्याचा काहीच फरक पडत नाही. असं या इलेक्शनला तो फरक पडत नाही. नाशिक जिल्ह्याचा
त्या ठिकाणी गीते समर्थकांनी मोठी गर्दी केल्याचं चित्र नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आपण पाहू शकतो. गीते समर्थक या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झाले आणि पहिल्या अर्ध्या तासामध्ये या ठिकाणी दराडेंचे जे दराडे उमेदवार असतील किंवा त्यांची मतमोजणी करणारे लोक असतील ते आता बाहेर पडलेले आहेत आणि गोकुळ गीते हे जवळपास विजयी. आणि या ठिकाणी उमेदवार किशोर दराडे जे आहे नरेंद्र दराडे या ठिकाणी बाहेर जाताना आपण पाहू शकतो. नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी मतमोजणी केंद्रातून जे उमेदवार आहेत दराडे या ठिकाणी बाहेर निघतायत. तर गीते समर्थकांच्या वतीनं या ठिकाणी जल्लोष जो आहे तो साजरा करण्यात येतो आहे. अगदी पहिल्या अर्ध्या तासामध्येच या ठिकाणी दराडेंना पराभवाला सामोरे जावं लागलं आणि गीते समर्थक या ठिकाणी विजयी झाल्याचं चित्र या ठिकाणी स्पष्ट झालेलं आहे. आपण पाहू शकतो. माध्यम प्रतिनिधींनी देखील मोठी गर्दी या ठिकाणी दराडेंच्या या ठिकाणी केलेली होती. आपण जर पाहिलं तर मोठी गर्दी या ठिकाणी झालेली आहे आणि दराडे जे आहेत ते या ठिकाणी बाहेर जरी जात असले मात्र बाहेर गीते समर्थक मोठ्या संख्येने या ठिकाणी आल्याचं चित्र आपण लोकमतच्या माध्यमातून मर्द आहे मी, नाही फसवणारा नाही. 18 कोटी रुपये घेऊन फसवणारा नाही मी. मर्दाची अवलाद सांगेल मी आता सगळ्यांना. सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद. 8.5 दिवसभर बहीण म्हणून वापरायचं तिच्याजवळ जायचं. सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद.